ज्या बैलानं सलग 2 वर्ष या मैदानात एक नंबर केला असा शिरसोडीचा रायफल आज पुन्हा एकदा गोलाल घेतलेला आहे. सगळी टीम आहे. कसा आहे आजचा आनंद? आजचा आनंद सगळ्या टीमला समर्पित आहे. कसं नियोजन झालं होतं? कारण ह्याच्या आधी पळालेली आहे गाडी. ह्याच्या आधी पळालेली 2-3 वेळा गाडी मार खात नाही बा ह्या जोडीची. काय म्हणून बघितलेलं की बाबा ही जोडी काय पळवावी? 2 खांदी तो बैल आतनं पळतो, हे 2 खांदी बाहेरनं पळतो. ह्याच्या आधी किती गोलाल झाले? त्याच्या आधी 3 गुलाल झाले, हे 4था गुलाल आहे. एक इतिहास केला या फाटीला. सलग 2 वर्ष, गेल्या वर्षी सलग 2दा आणि आज पण एक केलाय. काय सांगाल? लय आनंद आहे, लय आनंद. म्हणजे ते बैलानं आपलं गावाशेजारी आज 3 किलोमीटर गाव म्हणजे घर आहे माझं. गुरसाळ काय शिरसोडी काय मला 2 नाही. मी शाळा गुरसाळ्यात शिकलोय. म्हणजे शिक्षण त्यामुळं सगळीकडे पूर्ण गाव अगदी लहान ह्याच्यापासून मोठ्यापर्यंत सगळी ओळखते ती. काय वैशिष्ट्य आहे याचं? कारण वेगळा बैल. वेगळा बैल म्हणजे गुरसाळी फाटी, त्याला अशी लकी आहे की बोलायचं काम नाही. गुरसाळी फाटीला बैल मारत खात नाही कधी. अनेक जण गटालाच चालली होती की बाबा आज जर गट काढला तर आज गोलाल ह्याचा. काय सांगाल? काय बाकीच्यांना विश्वास आहे ह्याचा? अनुभव असतो एक, प्रत्येकाचा अनुभव असतो वेगवेगळा. आणि आज आल्यापासून रात्री गाड्या दोन्ही पण कडेला चिट्ट्या निघाल्यापासून जरा रुकरुकच होती. तरी पण आपला बैल 2 खांदी डाम बाहेरचा असल्यामुळं वाटलं नाही काय नाही, अडचणीचा विषय काय येणार नाही. कारण बैल आपला 2 खांदी बाहेरचा असल्यामुळे काय अडचण नाही. म्हणजे गट पब्लिकनंच काढलाय. गट पब्लिक नक्की काय डावीने आणि सेमी पण मला मी फायनल उजवीनं काढला. काय वैशिष्ट्य? कारण खूप दिवसांनी एक नंबर. खूप दिवसांनी एक नंबर म्हणजे बैलाचं काय जरा थोडंसं आजार पण त्याच्या मागं लागतंय सारखं. आता कसं तरी बरा झाला तर आज शिपुटाचं म्हणजे बिरोड लागलेला होता, तो शिपुटून मोडला, मधीच मोडला शिप. आता तुम्ही विषय काढलाय. आज अनेक वेळा ऑब्जेक्शन आलं. Objection कशामुळे आलं? कारण अनेक जणांचा प्रश्न आहे बाबा काय झालं. नाही, प्रत्येकाला वाटत होतं की बैलाचा शिपूट चावला असेल किंवा काय त्वचा मारला असेल, नंतर काय झालं असेल. पण ऍक्च्युली बैलाच्या शब्दाला बिरोड लागलाय, त्यामुळे त्याचा शिपूट मधनं गळून पडला. कारण समालोचक पण सांगत होते की बाबा त्याचा कायमचा प्रॉब्लेम आहे, तो काय नीट होऊ शकत नाही. नाही, सुनील मोरेंनी सांगितलं होतं की दुधेबाईला हे ऑब्जेक्शन आलं होतं, पण ते ऑब्जेक्शन म्हणजे नाही आहे. कारण त्या बैलाचा शिपूटच नाही त्याला खाली, त्यामुळे त्यातनं रक्त येतच. सीमेचा काय विषय झाला होता? कारण 2दा ऑब्जेक्शन आलं होतं सीमेला. काय झालं? सीमेला शिपूट असा फिरवून सोन्यानं नुसता ही केला होता, तोंडापासून नेला होता, चावला ना. म्हणजे दिसताना तसं दिसत होतं. दिसताना त्यामुळं तसं माणसांना वाटले की बाबा काय वैशिष्ट्य असेल व्हायचं? कारण ह्या फाटीला कायम गोलाल. कायम गोलाला जास्त काढत. काय वेगळं वाटतं तुम्हाला या फाटीला? नाही, वेगळं म्हणजे गुरसाळा पळायला काय अडचणच नाही. आणि महत्वाचा विषय काय, गुरसाळा बैल राहतो का तर राहतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या फाटीला गेल्या वर्षी सलग 2 दिवस एक केला आणि पेडगावचं मैदान होतं तिथं पण यावेळेस पण एक केलाय. काय असेल अपेक्षा? बघूया आता काय परमेश्वराची इच्छा काय असेल ती. गेल्या वर्षी सांगून पेडगावचा 1 नंबर केला होता डॉर्लिनं, आणि तरी पण आशा ठेवणार आहे 1 नंबर करायची पेडगावला. तुमचा एक व्हिडिओ गेल्या वर्षीचा खूप हे झाला होता की बाबा तुम्ही सांगितलं होतं 1 आठवड्या पहिले की बाबा पेडगावला मी एक आणि ते केला होता. ह्याच मैदानात सांगितलं. काय विश्वास हो ह्याच्यावर? विश्वास त्याच्यावर तसा होताच, कारण त्यावेळेस ते फुल स्पीडमध्ये होता आणि त्याच जोशात आता परत उतरलाय. एक वैशिष्ट्य आहे. अनेक जण बोलत होते की बाबा पेडगावचं मैदान जवळ आले की ह्याचा पळ बदलतो. हवामान चेंज झालं, वातावरण चेंज झालं. 7 जून लागला की बैल मोसम पकडतो आणि बैल उन्हाळ्यापेक्षा दीडपट पळायला सुरुवात करतो. विषय शेपटीचा मी पण बघितलं की म्हणजे पाक तुटलेलं जाईल शेपट, फक्त कातड आहे त्याच्यावरती लोंबते, तरी पण बैल आज सेमीन फायनल पळालाय. काय सांगाल त्याच्याबद्दल? कारण तुमच्या नावासाठी पळाला, इज्जतीसाठी पळाला. कारण फौजीचं नाव ह्या फाटीला टिकवावं. आता फौजी येतील का नाही? येणार की आता पेडगाव मैदानाला येणार आहे. त्या मैदानाला पण ते होते. काय सांगाल? ह्याचं एक वैशिष्ट्य आहे बाबा की मोठे मैदान जवळ आले की गोलाल हा कंटिन्यू असतो. 100%. काय अपेक्षा असतील आता सगळ्यांचं येताना? पण आणि जर बोलवलं उद्या आहे दिसेल का? नाही, उद्या नाही. बैलाचा शेपूट मोडला त्यामुळे म्हणजे उद्या झालं होतं, पण आता ती शेपूटाच्यामुळं मग आता कसं नियोजन असणार पेडगावचं? पेडगावला पळणार कसं असं व्यवस्थित. बघूया आता कसं. नाही झालेलं अजून. नाही झालं. आज एक विशिष्ट आकर्षण म्हणजे जी गाडी कमी सेकंदात येईल त्यासाठी ही गदा होती. आज तुम्हाला भेटली, काय आनंद आहे. धन्यवाद. काय नाही, ज्यांनी ठेवली त्यांचं आभार आहे. गदा ठेवल्याबद्दल. कमिटीबद्दल काय सांगाल? मैदान कमिटीचं काय शिस्तबद्ध मैदान असतं या कमिटीत. आणि सचिन पाटोळे खिलाडू आहे गडी पहिल्यापासून, त्यामुळे इथं गुरसाळचं साहेबराव पाटोळे, सचिन पाटोळे, हसनबाई शिकलकर मुलं आणि म्हणजे खेळाडू आहे ती माणसं सगळी. त्यांना बैलगाडी क्षेत्रातला पूर्ण अनुभव आहे सगळा. आज दहेगावचा बैल
घालण्याचं कशाबद्दल की बाबा नियोजन होत नव्हतं का बाबा काय? नाही, नियोजन होत होते भरपूर, पण दहेगावच्या बैलाचा विषय काय आहे, ते दहेगावचा बैल असला की आमची गाडी ती फेरखांदानं पळते चांगली, त्यामुळे आम्ही त्या गाडी विश्वास 100% देतो का तर देतो. कधी नियोजन झालं होतं याचे? नाही, हे नियोजन दुधाबावीतच केलं झालं. म्हणजे मला वाटते 14 दिवस झाले असतील या गोष्टीला. एवढा विश्वास होता या गाडीवर. सोन्याबद्दल काय सांगाल? कारण त्याचं गाडी हाणणं एक वेगळं असते. सोन्याला गाडी हाणाय आज नव्हती, आज गाडी बारीक हाणणार होता, पण बारीकला बी दुसऱ्या 2 गाड्या असल्यामुळे म्हणलं चला परत फायनलला आणखीन लपडा नको, म्हणून सोन्याला मी बोलवून घेतला फोन करून. म्हणजे खास सोन्या पहिला गट सुटल्यानंतर सोन्याला फोन केला, त्यावेळेला रामसवाडीतून सोन्याला गाडी आणायला. म्हणजे पुण्यातून त्यावेळेस तो निघाला. काय सांगाल त्याच्या तुमचा एवढा विश्वास आहे? विश्वास म्हणजे त्याला गाडी नव्हती हाणायला, काय नव्हतं त्याला सांगितलं नव्हतं, काय पूर्वकल्पना काही सुद्धा नव्हती. त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण तुमच्या शब्दासाठी ते एवढ्या लांबून आला. त्याला माहित आहे ना गाडी फिक्स, म्हणजे त्यानंच गुलाल सगळं केले त्याने, त्याला माहित आहे ना गाडी पळती किती ती, त्याला माहित आहे. आणि त्याचा विषय म्हणजे त्यानं पहिलं सांगितलेलं की बाबा आज मी गुलाल ठेवतो गाडी. हम्म. एवढा विश्वास आहे त्याला ह्याच्यावर. काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, त्याच्याबद्दल नाही, सोन्याचा काही विषय नाही, अडचणीचा विषय नाही. टीम बद्दल काय सांगाल? कारण कायम टीम सोबत आमची असते. सगळी कसं आहे, ही घरगुती टीम आहे सगळी. आता काय आणि पुढे आहेत काय मागे गेलेत? प्रत्येक म्हणजे सुखदुःखात सामील होणारी माणसं आहे. असं तुम्हाला कायम गुलाल ठेवू आणि पेडगावच्या मैदानात पण गुलाल ठेवू ही शुभेच्छा. धन्यवाद.